नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मित्वा या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आता ईश्वरी जेव्हा या छकुलीच्या बारशाच्या दिवशी रमाकांत राजशिर्के यांना घरी घेऊन येते. रमाकांत राजशिर्के जेव्हा घरी येतात तेव्हा आता अर्णव आपल्या वडिलावर खूपच चिडतो, कारण तो अगोदर तर ओळखच अगदी म्हणजे करायला तयार नसतो. पण जेव्हा आता ईश्वरी म्हणते की तुम्हाला जे सत्य आता ऐकायचं आहे त्यामध्ये मात्र तुमच्या खरंच वडिलांची काही चूक नाही. जे सत्य घडवलं गेलेलं आहे तर ते सत्य तुमच्याच घरामध्ये घडवलं गेलेलं आहे. आणि त्यात म्हणजे आता तुमचं जे काही चुलते काका होते जे उदयकांत राजशिर्के आणि तुमच्या घरात असणारा एक भेदी ती म्हणजे तुमची मामी. तुमच्या मामीने आणि ह्या उदयकांत तुमच्या काकाने मात्र हे सर्व घडून आणलेले आहे आणि त्याची शिक्षा तुमच्या आईवडिलांच्या संसाराला मिळाली आणि त्यांना दोघांनी मिळाली. तुमची आई कायमचे हे जग सोडून गेल्यात, परंतु हे बाबा आहे तर ते बाबा मात्र आता इकडे असा देवाचा जप ताप करत मात्र आता देवाजवळ अगदी सेवा करत आहेत. आणि आज मात्र त्यांचं इतकं सुखी कुटुंब असून सुद्धा त्या कुटुंबाचा त्यांना आनंद घेता येत नाही. आज त्यांची अशी अवस्था झालेली आहे. आणि त्याच वेळेस आता जेव्हा ती घरामध्ये बाबांना घेऊन येते, कारण अगोदर तिने कुणाला काही सांगितलेले नसते, पण ह्या बारशाच्या दिवशी जेव्हा ईश्वरी म्हणते की आज मी तुम्हाला एक असं सरप्राईज देणार आहे, तर ते सरप्राईज असेल म्हणजे आता अर्णव सर तुमचे बाबा, आता अर्णव सरांचे बाबा घरी येताच सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता सगळेजण रागराग करत आहे, परंतु ईश्वरीने सगळ्यांचा मात्र गैरसमज दूर केलेला आहे. आता सात्विका ताई हे जग सोडून गेल्यात हे सत्य समजल्यानंतर रमाकांतला फार मोठा धक्का बसतो, कारण त्याला अजूनपर्यंत माहिती नाही की आता सात्विका गेलेली आहे म्हणून. अंजली आणि अर्णव या दोघांना इतकं मोठं झालेले बघून रमाकांतच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि ईश्वरी शेवटी आपल्या ह्या म्हणजे सासऱ्यांना घरी घेऊन येते, ते पण अगदी मानाने. त्यांच्या घरी आल्यानंतर घरामध्ये आल्यानंतर पाय धुते, त्यांच्या पाया पडते. अर्णव आणि ईश्वरी शेवटी जोडीने मात्र ईश्वरी अर्णवला तयार करून त्यांचा आशीर्वाद घेते. आणि आज मात्र ह्या सगळ्या सत्याचा उलगडा होऊन शेवटी वल्लरीने काय पाप केलं होतं 20 वर्षापूर्वीचा हा भूतकाळ सगळ्यांच्या समोर आता अगदी या भयानक सत्याने आलेला आहे. आत्तापर्यंत पुरावे शोधत असणाऱ्या ईश्वरी आणि अर्णवला मात्र रमाकांतमुळे एका खूप मोठ्या सत्याचा एक क्ल्यू मिळालेला आहे. आणि अविनाश मामासुद्धा वल्लरीचं आणखीन एक भयानक सत्य मात्र सगळ्यांच्या समोर सांगतो. तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसतो. हे राजशिर्के कुटुंब पूर्णपणे हादरून गेलेलं आहे, कारण आता राजेचं तर सत्य असतंच, पण त्यात म्हणजे आता वल्लरीने सुद्धा जे पाप केलेलं आहे तर त्या पापाचा घडा तिचा भरलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. नक्की पुढे काय होईल हे बघायला लगेच या. तोपर्यंत धन्यवाद.